नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं आपल्या अभ्यासनीती या चॅनलवर स्वागत करतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंबाईनचा आत्ताच जो पेपर झाला त्या पेपर मधले मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न घेणार आहे. तर चला सुरू करू कुठलाही वेळ न वाया घालवता. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास तुम्ही आपल्या या चॅनलवरती माझे व्हिडिओ पाहू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पर्सनल गायडन्स पण मिळवू शकता. तर आता हे प्रश्न सगळ्यांनी युट्यूबवरती तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले ते वेगवेगळ्या प्रकारे, तसंच मी पण सॉल्व्ह करून देतोय. तर मग सगळ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक असेल हा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहे. आता हा पहिला प्रश्न आहे प्रॉफिट अँड लॉसचा. हा आपल्या बॅचमध्ये झालेला आहे. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकाला 10% सूट देतो. मग ग्राहकाला 10% सूट देतो म्हणजे ग्राहकाकडनं 90% घेतो. तरीही त्याला 25% नफा मिळतो. म्हणजे त्याला 125% पाहिजेत. 100ची वस्तू असेल तर त्याच्यावर त्याला 125 पाहिजे, 25 एक्स्ट्रा. तर वस्तूची छापील किंमत आपल्याला दिलेली आहे 750 रुपये. तर दुकानदाराने ती वस्तू कितीला खरेदी केली. आता हा वन लाईनर आहे. कसं 750ची छापील किंमत आहे. तर कस्टमर तुमच्याकडे 10% डिस्काउंट मागतो म्हणजे कस्टमरला 10% डिस्काउंट देऊन तुम्हाला मिळतात 90%. आणि हेच तुमची प्राइस एक्स आहे तर एक्स वर तुम्हाला मिळतात 25% जास्त म्हणजे 125%. तर हे दोन्ही इक्वल झाले कारण दोन्ही आले तुमची विक्री किंमत. यातनं तुम्ही विक्री करताय आणि 25% तुम्हाला फायदा तुमच्या विक्रीतनं मिळतोय. मग 100 गेले, 25 पाचा 25 असे, 25 त्रिक 75 30 झालं. 5 ने भाग दिला 5 30, 6 9 54. काय झालं उत्तर आपलं 540. असं हा जो प्रश्न आहे हा येतो इझी कॅटेगरीमध्ये आणि हा क्वेश्चन जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये माणूस सॉल्व्ह करू शकतो. आणि याला जर पर्यायाने करायचं असतं, आता 4 पर्याय आहेत. आता पहिलाच पर्याय दिलेला आहे 540. तर 540 मध्ये 10% जर त्याला सूट दिली, 540 मधली जर आता सॉरी 750 आहे. आता याला जर आपल्याला ऑप्शनने करायचं असेल तर 750 वर 10% सूट. मग 750 ची 10% सूट म्हणजे 75 रुपये. मग आता 750 मधून 75 गेले म्हणजे 50 गेले 25 गेले म्हणजे 675 राहतील. हे झाले 675. मग आता 675 राहिले. तर आता ह्याच्यानंतर मग आता पुढे काय करायचं. तर इथे आपल्याकडे आता ऑप्शन आहे. आता पहिला ऑप्शन 540 होता. तर 540 वर तुम्हाला 25% नफा होतोय का ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. मग 540 चे 25% नफा आपण बघणार. मग तो किती येतो. मग 540चा 25% नफा, 25% म्हणजे 1/4 असतं. मग 4ने इकडे भाग दिला, 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 4 म्हणजे 20 म्हणजे 135 रुपये. मग आता जर याच्यामध्ये मी बघितलं 540 मध्ये मी जर 135 रुपये ऍड केले तर हे आले 5 4 3 7 आणि हे आलं 675. म्हणजे याला म्हणतात क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड. तर तुम्ही असं पण करू शकता. पण एवढं टाइमपास कशाला करायचं, डायरेक्ट उत्तर येत होतं लवकर जर माझं लेक्चर केलं असलं तर. आणि जर तुम्ही अभ्यास करून करत असाल तर चांगली गोष्ट आहे. आणि नसेल करत आणि प्रॉब्लेम येत असतील तर खाली नंबर दिलेला मला कॉन्टॅक्ट करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर करतो. चला आता दुसरा प्रश्न. आता यामध्ये काय, आता हा प्रश्न दिलेला आहे रूट 45. आता याच्यात जास्त सॉल्व्ह करायच्या भानगडीत पडायचं नाही. ऑप्शन 68 44 10 5 ऑप्शन मध्ये पण खूप गॅप आहे म्हणजे अप्रॉक्सिमेशन. 45 कोणाचंच वर्गमूळ येत नाही पण याच्या जवळ कोण आहे 7चं 49 आहे म्हणजे हे जवळपास 7च्या खाली असेल म्हणजे याला 6.5 पकडू. 245 कोणाचा वर्ग याच्या जवळ येतो 16चा 256 म्हणजे हे 15 225 म्हणजे याला 15.5 घेतला. मग आता 6.5 आणि 5 म्हणजे 7, 7 आणि 15, 15 आणि 7 तुमच्या मग नियर अबाउट ही व्हॅल्यू तुमची कितीला जाईल 22च्या आसपास जाईल. म्हणजे ह्या अप्रॉक्सिमेशन या रियालिटीमध्ये नाही, अप्रॉक्सिमेशन पॉईंट बिंड आपण काढले. आता 320 म्हणजे 18चा वर्ग 324 आहे. मग हे 18च्या जवळपास म्हणजे हे तुम्ही 17 पॉईंट मध्ये घ्या किंवा डायरेक्ट 18 घ्या कारण खूप जवळ आहे. आता 180 13चा वर्ग 169 आणि 14चा तुमचा 196 जातो. मग याला तुम्ही जर 14 पकडलं तर 18तनं 14 गेल्यावर किती येतात 4. मग जर 22ला मी 4ने भाग दिला तर 4 पंचे म्हणजे आता 22 आहे आणि त्याला 4ने भाग दिला तर 4 25 म्हणजे 5 पॉईंट समथिंग म्हणजे हे उत्तर संपलं हिशोब. काय कुठली कॅटेगरी, इझी कॅटेगरी. किती वेळ लागला. जर आता जास्त 50 सेकंदापर्यंत जास्तीत जास्त घेऊ शकता, काय जास्त करायची गरज नाही. आणि जर टाइमपास करायची इच्छा असेलच मनामध्ये तर मग आपल्याकडे आहे ना कन्सेप्ट टाइमपास वाली. काय गणित होतं रूट 45 रूट 245 भागिले रूट 320 रूट 180. आता बघा रूट 45
रूट 45 ला आता कसं काय करायचं, तर 5×9=45. आता हा तर परीक्षेमध्ये स्वप्न पडणार नव्हतं तुम्हाला, त्यामुळे परीक्षेत हा प्रश्न गेलेलाच खूप साऱ्या मुलांचा. तर हे येतं 5×9=45. आता 5चं रूट नाही निघणार, पण 9चं निघेल. मग आता आपल्याला काय करायला लागेल, सगळ्यांना 5च्या हिशोबात घ्यावं लागेल. मग 245ला जर मी 5ने भागलं, तर 245ला 5ने भागलं तर 5×4=20 आणि 5×9=45, म्हणजे हे येईल 5×49. मग मला खाली पण 5ने भागावं लागेल. पण मग एक्झाम मध्ये मुलांना प्रेशर सिच्युएशन मध्ये हे सगळं नाही कळत का आम्ही 5नेच भागू, कारण रूट 5 कॉमन येऊन मग त्याला कट मारायचा असणार आहे. मग याला 5ने जर भागलं, 5×6=30, 5×4=20, म्हणजे हे येईल 5×64. त्यानंतर वजाबाकीमध्ये जर 180, तर 5×3=15 आणि 5×6 म्हणजे हे 5×36. मग आता तुम्हाला हे पूर्ण वर्ग संख्या दिसल्या. 9 बाहेर आला तर 3√5 झालं, आणि इथून 7 बाहेर आला तर हे 7√5 झालं. मग तसंच इथे 8√5 येईल, आणि इथे तुमचं 6√5 येईल. मग 3 आणि 7 10√5, आणि 8तनं 6 गेले 2√5, √5 गेले 2×5=10. एवढं करेपर्यंत बिचाऱ्याचा पेपरच संपला. त्यामुळे रोहित जाधव सरांचे लेक्चर करणं अनिवार्य आहे. आणि हे मी ओपनली बोलू शकतो, हे ओपन चॅलेंज मी सगळ्यांना देऊ शकतो, कारण तुम्ही इंटरनेटवरती जे पण मॅथ्सचे शिक्षक आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओ पहा, ज्यांनी एक्सप्लेनेशन घेतलेलं असेल मॅथ्स रिझनिंगचं. आणि कोणी माझ्यापेक्षा जर शॉर्ट मेथडमध्ये आन्सर करून दिलेलं असेल, तर कृपया प्लीज कमेंटमध्ये तुम्ही मला त्या शिक्षकाचं नाव सांगा, म्हणजे मला पण ते पाहता येईल की मार्केटमध्ये माझ्यापेक्षा पण कमी वेळामध्ये आणि फास्ट करणारा अजून जर कुठला शिक्षक आला असेल, तर मला चांगलं वाटेल की कोणीतरी मला ओव्हरकम केलं, आणि मी पण मग त्याच्याकडनं काहीतरी गोष्टी शिकेल. आता हे दिलेले एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 आहे व कर्ण त्यापेक्षा 1ने मोठा आहे, तर कर्ण मग त्याचा किती येणार आहे, 41. मग 40 आणि 41 असेल तर त्याचं त्रिकूट असतं पायथागोरसचं, 40, 41 आणि म्हणजे 9 वालं. मग 40, 41, 9 वालं त्रिकूट जर आपण घेतलं, तर परिमिती म्हणजे काय असते, परिमिती म्हणजे असते चारी बाजूंची बेरीज. मग एक बाजू 40 आहे, तो वरची 40, आणि ही 9 आणि 9, 40, 40, 80, 9×9=18, आणि 80, 18 म्हणजे 98. इझी क्वेश्चन, जास्तीत जास्त 50 सेकंड मध्ये संपवला. जास्त काही त्याच्यामध्ये काही वेळ लागत नाही. पण जर त्रिकूटवाली कन्सेप्ट माहीत नसेल तर पायथागोरसचा प्रमेय वापरावं लागतं. मग पायथागोरसचं प्रमेय काय असतं, पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू. मग आता पहिली बाजू म्हणून x वर्ग, दुसरी बाजू 40चा वर्ग, आणि कर्ण वर्ग आहे तुमचा 41चा वर्ग. मग आता हे जर आपण केलं तर x वर्ग 40चा वर्ग तुमचा किती येतो, 16, म्हणजे 4×4=16 वरून, आणि हे किती येईल 1681. मग 1681 मधून 1600 गेले, मग x² बरोबर 81. मग x² बरोबर 81, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढा, मग x बरोबर 9. आणि मग नंतर मग आपण परत लहान मुलांसारखं 2l+b वाला फॉर्म्युला. मग इथे 2, मग एलच्या जागी व्हॅल्यू टाकली, मग एलच्या जागी टाकला 40, मग बीच्या जागी टाकलं 9, मग 2 आणि 49, मग 2 आणि 49 98. तर एवढं करायची गरज नाही. चला पुढचा क्वेश्चन. दोन संख्या 5:7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्येमध्ये 12 मिळवले तर 7:9 होतात, तर मूळ दोन संख्येतील फरक किती. म्हणजे आपल्याला 5 आणि 7 मधला फरक विचारलाय. तर आता 5 आणि 7 मधला फरक किती आहे, 2. आता माझं काय झालं, 5 आणि 7 हा रेशो होता, मी त्याच्यामध्ये 12 मिळवले. तर 12 मिळवल्यानंतर हा काय झाला, रेशो 7:9. मग 5चे 7 झाले, 7चे 9 झाले, म्हणजे रेशोमध्ये कितीची वाढ झाली, 2ची. मग 2ची वाढ कधी झाली, 2ची वाढ झाली 12 मिळवल्यानंतर. 12 जेव्हा मिळवले तेव्हा 2ची वाढ झाली. याचाच अर्थ 2ची व्हॅल्यू 12 आहे, आणि 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. मग 2ची व्हॅल्यू 12 होती, म्हणजे हे झालं आन्सर. 30 सेकंडचा गेम. 30 सेकंडचा गेम, इझी. आता काही जण म्हणतात की सर परीक्षेच्या बाहेर आल्यावर तर सगळंच इझी वाटतं. नाही मित्रा, जर अभ्यास केलेला असेल तर परीक्षेच्या आतमध्ये तिथे क्लासरूम मध्ये बसून पण इझी वाटतं. हे सगळं प्रश्न मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या नोट्समध्ये दाखवेल. हा प्रश्न पण आपल्या नोट्समधला आहे, म्हणजे आतापर्यंत हा 84 वाला नोट्समध्ये आहे, 83 वाला आपल्या नोट्समध्ये नाहीये. पण या प्रकारचं एक प्रश्न मी घेतलेला, हा नाहीये, मी मान्य करतो. हा वाला असा डायरेक्ट प्रश्न नाही आपल्या नोट्समध्ये, हा आहे. 81 आहे, 82 नाहीये, 83 वाला थोडा आहे, पूर्ण नाहीये, 84 वाला आहे. आणि मग बाकी टाइमपासवाली मेथड करायची असेल तर मी ती लिहून देतो, पण आता टाइमपास नको तुमचा व्हावा म्हणून फक्त जस्ट इक्वेशन मांडून देतो. हे 5x 7x
मग +12 करायचे दोन्ही साईडला, आणि दोन्ही साईडला +12 केलं की 7 9 होतं. मग 7 9 होतं, मग ही इक्वेशन क्रॉस मल्टिप्लाय करून मग ती सगळा खेळ खेळायचा. मग एक्सची व्हॅल्यू 6 आली, मग ती पुट करायची. तर तेवढा खेळ खेळायला वेळ नव्हता. एक्झामचं नाव कंबाईन आहे. कंबाईन गट ब आणि क साठी आपल्याला कमीत कमी वेळामध्ये उत्तर कसं काढता येईल यावर फोकस करायचं. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने 112 किलोमीटर व 76 किलोमीटरच्या वेगाने धावतात. वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? हा आपल्या नोट्समध्ये आहे. हा मी तुम्हाला मॉडरेटमध्ये घेऊ शकतो, कारण काही जणांना ट्रेन वगैरे समजत नाही, तर थोडा वेळ लागू शकतो. आता एकाच दिशेने जेव्हा ट्रेन जात असतात, आता एक 112ने चालली 176ने, तर थोड्या वेळानंतर ती 112 वाली 76ला पास करून जाणार. तर तेच कन्सेप्ट आहे. आणि ज्यावेळेस एकाच दिशेला जात असतात तेव्हा रिलेटिव्ह स्पीड जो असतो हा दोघांचा गॅप असतो. मग 112 मधनं 76 आपल्याला वजा करायला लागतील. 112तनं 76 वजा केले, 12तनं 6 गेले 6, आणि 10तनं 7 गेले 3, म्हणजे स्पीड आलं तुमचं 76. आपला फॉर्म्युला एकच आहे, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. तर स्पीड तुम्हाला 36 दिलेले, टाइम तुम्हाला दिलेला 20, तर डिस्टन्स काढायचं आहे. आता 36 हा किलोमीटर पर अवर आहे आणि बाकी हे सेकंद आहे, तर मग याला आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता जे लोक फर्स्ट टाइम बघतायत त्यांना हे 5/18 वगैरे काही माहित नसतं. हे 5/18चा फॅक्टर आहे, जो किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर वापरतात. तो कुठून आला हे जर बघायचं असेल तर माझं जे ट्रेनची गणितवालं लेक्चर आहे ते बघितलं तर तुम्हाला त्यातनं समजेल. 18 दुणे 36 झालं, मग हे काय 5 दुणे 10, आणि 10 आणि 20 म्हणजे झाले 200. संपला विषय. 200 मीटर आन्सर आहे. याला दुसरी कुठली मेथड करायची गरज नाही, असं केलं तरी इनफ आहे. चला आता परत एकदा प्रॉफिट लॉस वालाच परत प्रश्न त्यांनी आणला. कसं काय त्यांनी तोच परत दिला काय माहिती. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. तो वस्तूची मार्क केलेली किंमत किती? म्हणजे इथे काय केलेलं आहे, त्याला रिव्हर्स केलेले. मग आता बघा, एक दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो म्हटलेले. ओके, तर 1200 ही त्याची काय झाली खरेदी किंमत, आणि त्याला 20% नफा कमवायचा आहे, म्हणजे त्याला 120% कमवायची इच्छा आहे. आणि नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो, म्हणजे मार्क केलेल्या किमतीची तो काय करतोय 90% घेतोय. 100 गेट कॅन्सल झालं, आणि 30 त्रिक 90, 30 चोक म्हणजे 3 चोक 12ने इथे भाग दिला, परत 3 चोक 12चा भाग इथे द्या, 4 चोक 16 झालं. उत्तर काय येईल 1600 आपला आन्सर आलेले. आणि जर एखाद्याला पर्यायाने वगैरे करायचंय तर तो पण करू शकतो, पण पर्यायाने करण्यापेक्षा असंच इझी आहे ना, कशाला पर्यायाच्या मागे लागायचं. पर्यायाने करायचं तर 1600चे 10% काढले, 160 कमी केले, म्हणजे आलं 1440. आणि 1200चे 20% किती येतात, 12 दुनी 24, 240. मग 1200 मध्ये 240 मिळवलं काय, तर 1440 आला आन्सर. व्हेरीफाय पण करता येतो. तर हा मी इझी कॅटेगरीमध्ये घेईल. 30 सेकंड मध्ये काम तमाम केलेला क्वेश्चन आहे. आता हा आहे काळकामवाला क्वेश्चन. 2 व्यक्ती एक काम 24 तासात पूर्ण करतात. एकाने जर त्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या 3 पट वेगाने काम करते, तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती किती वेळात करेल? म्हणजे एक जर 1च्या स्पीडने काम करतोय तर दुसरा त्याच्या तिप्पट म्हणजे 3च्या स्पीडने काम करतोय, म्हणजे दोघांचं स्पीड मिळून झालं 4. तर 4च्या स्पीडने ते 24 तासात जे काम करतात तेच काम 3चा स्पीडवाला माणूस किती वेळात करेल? 3 एके 3, 3 आठे 24, 8 चोक 32. विषय क्लोज. 30 सेकंडचा गेम इझी. कोणासाठी हे 30 सेकंडचा गेम आहे? ज्यांनी रोहित जाधव सरांचे लेक्चर केले आहेत त्यांच्यासाठी. आता काही जणांना वाटेल की सर तुम्ही स्वतःची तारीफ करताय का? तर हो. का? कारण मार्केटमध्ये या मेथड्समध्ये, एवढ्या क्विक मेथडमध्ये नाही कोणी केलेलं आहे, आणि त्याचं प्रूफ ऑलरेडी युट्यूबवर तुम्ही सगळे लेक्चर सर्च करा, त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर हा प्रश्न इझी होता, करण्यासारखा होता. याला आपण माणूस दिवस तासवाली कन्सेप्ट म्हणतो, N2 वाली. तर त्या कन्सेप्टने आपल्याला हे करायचं होतं. 4च्या स्पीडनी 24 तास, तर 3च्या स्पीडनी किती, एवढंच. आता हा जो क्वेश्चन आहे, रणदीन जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5%ने सरळ व्याजाने गुंतवतो. तो उर्वरित तो बी मध्ये 8%ने गुंतवतो. त्याला 1 वर्षानंतर 710 मिळतात. तर बी मध्ये किती गुंतवणूक केली? आता लोकांना प्रत्येकदर्शी कोणालाही वाटतं की अरे सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे, चला 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 सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये आपली कन्सेप्ट मिक्सर ॲलिगेशनची आपण यूज करतो. मिक्सर ॲलिगेशनची कन्सेप्ट काय? आता त्याला 10,000 वर 710 रुपये मिळतात. म्हणजे जर आपण बघितलं तर 10,000 वरती 710चा जर आपण हिशोब लावला तर त्याला 7.1% मिळतात. कसं काय?
करून देतोस. 10,000 वर 710 तर 100 वर किती? 2 शून्य काट मारले, 1 शून्य काट मारले, मग 7.1 मिळतात. पण त्यांनी तर 5 आणि 8 मध्ये लावले रक्कम, मग 7.1 कशी मिळाली? तर ही 7.1 आली, ही त्याची परिणामी, याला आपण मीडियम म्हणतो. आणि ही चीपर म्हणजे स्वस्तवाली, आणि ही डिअरर म्हणजे महागवाली. तर ही कन्सेप्ट पूर्ण शिकायची असेल तर मिक्सचर इलिगेशन नावाचं माझं लेक्चर करावं लागतं. तर याच्यामध्ये आपण काय करतो, मोठ्या किमतीतनं ही मीडियम वजा करतो आणि मीडियम किमतीतनं छोटी वजा करतो. मग इथे वरती आलं 0.9 आणि इथे तुमचं आलं 2.1. मग आता याला पॉईंट पॉईंट गेला, 3 ने भागवला, 3 त्रिक 9 आणि 3 7. मग 3-7चा रेशो आला, म्हणजे वरचं 3,000 खालचं 7,000. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, हे खालचंच विचारलेलं आहे 8% दराने. मग 8% दराने म्हणजे 7,000. तर ही मेथड पाहिजे एक्झाममध्ये. आता हा मी थोडासा मॉडरेटमध्ये घेऊ शकतो, कारण याला वेळ लागतो, 1 मिनिट याला लागू शकतो सॉल्व्ह करायला. आणि मग तुम्हाला जर ती शाळेची मेथड पाहिजे असेल तर मग ती तर लय डेंजर आहे. 10,000 रुपये घ्या आणि 10,000 रुपयाचे 2 तुकडे करा. एक तुकडा एक्स घ्या, दुसरा तुकडा 10,000 वजा एक्स घ्या, आणि मग त्याच्यावरती 5% काढा, 8% काढा, बेरीज करा. तर मी ट्रेडिशनल वेज इथे करून दाखवत नाही, कारण ट्रेडिशनल वेज तर तुम्हाला सगळीकडेच मिळणार आहेत. ट्रेडिशनल वेसाठी ऑलरेडी तुम्ही दुसरे युट्यूबचे चॅनल बघितलेले, त्याच्यात तर ट्रेडिशनल वे आहेतच. पण मी तुम्हाला वेगळे वे दाखवतोय की जे बाकी कोणी नाही दाखवले. चला पुढे. आता हा प्रश्न, एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी रुंदी कितीने कमी करावी? हा आपल्या नोट्समध्ये आहे, जो आहे तो मी सांगतोय, नोट्समध्ये आहे. आता हा रणधीरवाला असा नाहीये, वेगळा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता. चला, जे नाहीये ते नाहीये, जे आहे ते आहे. आता याच्यामध्ये काय करायचं असतं, टक्केवारीचं गणित 100 म्हणून करायचं. L×B म्हणजे 100 लांबी आणि 100 रुंदी आहे, तर उत्तर येतं 10,000. तर आता लांबी 40%ने वाढली म्हणजे 140 झाली, तर रुंदी किती करायची, म्हणजे आन्सर तेवढंच राहिलं पाहिजे. मग आता सिंपल काय करायचं, हे 140ने 10,000ला भाग गेला, 0 0 गेले, 1000 भागिले 14, 14ने भाग दिला, 14 7 98, 2 राहिले, 14 1 14, 71 पॉईंट समथिंग आन्सर आलं. मग 100 मधनं जे 71 पॉईंट समथिंग येते, म्हणजे 100चं 72 झालं, म्हणजे कितीची कमी झाली, 28ची. मग 28ची कमी म्हणजे इथे दिलेले उत्तर. ते पॉईंट विंड कोण करत बसणार आहे उगाच, 4 7 हे एवढं टाइमपास नसतो करायचा. पर्याय बघा, कारण कंबाईनची एक्झाम आहे. इथे तुम्हाला ते स्टेप्स नाही विचारत, इथे तुम्ही आन्सरला कसे पोहोचलात हे खूप महत्वाचं आहे. आता तुमच्यापैकी जे लोक व्हिडिओ बघतायत त्यांनी पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एवढे युनिक युनिक मेथड्स मी सांगेल ना, की ज्या तुम्ही कुठे आधी बघितलेल्या नसतील. हे झालं, या अशा पद्धतीने करायचं होतं. तर याला आपण इझी मध्ये घेऊ शकतो. 30 सेकंड मध्ये खेळ संपला याचा. इझी 30 सेकंड्स. आणि जे एकदम नवीन असतील ना, ते लोक काही जण हे लेक्चर बघून बोलतील, अरे हे काय चाललंय, काहीच नाही कळते. अरे तुम्ही नवीन आहेत मित्रांनो, तुम्ही माझे लेक्चर नाही केले, तुम्ही अभ्यास नाही केलाय, तुम्हाला कसं काय कळणार? आणि ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्यांना हे कळेल की अरे हा, ही कन्सेप्ट आहे का, असं करायचं होतं का. तर हा फरक असणार आहे. ओके, तुम्हाला जे पण वाटत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची उत्तर मी देणार आहे. टीनाने काही आंबे खरेदी केले, त्यातले 10% आंबे सडके निघाले. आता हे पर्सेंटेजचं, 100 आंबे खरेदी केले, त्यातले 10% सडके निघाले, म्हणजे किती राहिले, 90. आता 90% आंब्यामधले 80% तिने मित्रांना दिले. 90चे 80% किती येतात, 72 मित्रांना दिले. मग 90 मधून 72 मित्रांना दिले, तर त्याकडे किती राहिले, 18. पण ते म्हटले तिच्याकडे 45 राहिले. मग 18ची व्हॅल्यू 45 आहे, तर 100ची व्हॅल्यू किती, 9 दुने 18, 9 5 45, आणि 2 इथे दिला 50. 50 गुणिले 5चा तिरकाच गुणाकार, 5 5 25, म्हणजे उत्तर काय आलं, 250. 250 आन्सर. तुम्हाला ऑप्शन नाही करायचं, ऑप्शन नाही करा. 100 म्हणून केलं तर सोपं आहे. एक्सने वगैरे करायचे तर एक्स वाली पण मेथड आहे, खूप आपल्याकडे खूप असतं. एक्स वाली मेथड काय आहे की बाबा एक्स लिहिलं, मग एक्स मधले 10% सडके निघाले म्हणजे 190%, आणि मग परत त्याचे 80% तिने देऊन टाकले. मग त्याचे 80% देऊन टाकलेले तिने, मग ते आपल्याला करायला लागेल इथे. मग त्याचे 90% मधले 80% देऊन टाकले, म्हणजे तिच्याकडे 20%च राहतात. मग हे 20% तिच्याकडे राहिले, मग ते किती होते, 45 होते. मग हे डायरेक्ट तुम्ही 9ने भाग दिला, 9 5 45. मग इथे तुम्ही भाग दिला, 5 चोक 20. मग 4ने इथे भाग दिला 25चा, आणि 25 मग तुम्ही असं 1 0 तुमचा तो इथे कट होईल ना, आणि मग तो तुमचा आन्सर येऊन जाईल. तर एवढं कोण करणार, एवढं करण्यापेक्षा डायरेक्टली आपण आपल्या पद्धतीने केलेलं चांगलं. तर हा नव्हता माझ्या नोट्समध्ये, पण ह्या पर्सेंटेजचा आहे, हा करू शकला असता कोणी. आता हे काय आहे, हे सरळीकरण आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, 231
गुणिले, गुणिलेला काय म्हटलं भागाकार, भागाकार 11, अधिक, अधिकला काय म्हटलं गुणिले, गुणिले 23, वजा 82, तर वजा म्हणजे काय अधिक, अधिक 82, आणि भागिले, तर भागिले म्हणजे काय वजा, तर वजा 40. आता हे आहे, तर हे सॉल्व्ह करायचं. आता इथे बघा मी तुम्हाला विदाऊट सॉल्व्ह करता आन्सर दाखवतो. 11ने याला भाग दिला तर शेवटी 1 आहे, 11च्या पुढे 1 कधी येतं, 11 1 11, म्हणजे इथे 1 येईल. गुणिले 3 जर केलं, शेवटची संख्या बघायची, 1 गुणिले 3 केल्यावर 3 येतं, 3मध्ये 2 मिळवल्यावर 5 येतं, आणि 5तनं 0 गेल्यावर 0, 5तनं 0 गेल्यावरती 5 राहतं जसं आहे जसं. मग 5 वाला आन्सर पाहिजे, मग 425 आणि 525 आहे, म्हणजे हे दोन कट झाले, हे कट झाले, हे दोन आन्सर नाहीत, हे दोन कट झाले. मग 425 आहे का 525 हे कसं कळणार, स्वप्न पडणार का, नाही, डायरेक्ट कळणार. कसं, 11ने याला जो भाग दिला, आता 11 सिंपल आहे, 11ची 10 पट 110 असते, मग 11ची 20 पट 220 आहे, तर हे 220च्या वरती आहे, म्हणजे हे किती आहे, 21 पट आहे. विदाऊट भागाकार पण डायरेक्ट कळतं. आता 21 गुणिले 23 करायचंय, पण मी 21 गुणिले 23 न करता एक सिंपल डोकं वापरतो, 23चं दुप्पट केलं तर 46 येतं, म्हणजे ही व्हॅल्यू 460 480च्या रेंजमध्ये, 480 मध्ये तुम्ही 80 मिळवले तर ते 500च्या वरती जाईल, आणि त्यातनं 40 वजा केलं तरी ते 500च्या रेंजमध्ये येणार आहे, म्हणजे आन्सर हे असणार आहे, 400 वाला नाही येणार. नाही केलं सॉल्व. बाकीचे करतायत, 11ने भाग द्या, मग गुणिले करा, मग वाढवा. अरे नको मित्रा, कंबाईन एक्झाम आहे, कमी वेळेत पटकन करायचंय, कशाला वेळ वाया घालवताय. तुम्हाला करायचे तर करून दाखवतो. हे 21 गुणिले 23, 23 एके 23, 3, मग 23 दुने 46, 47, 48, मग त्याच्यामध्ये 82 वाढवले, मग हे 3 2 5 8 8 16चे 6, मग हे 1 565, मग परत 40 वजा करा 5, मग 7 न 4. कशाला एवढं करताय, नका ना करू. आपल्याला मेथड नाही विचारत आहे, आपल्याला फक्त राईटला सर्कल करायचंय. पेपरच्या बाहेर आल्यानंतर मी म्हणजे बघितलं लोकांना, मुलांना, तर त्यांचं एकच, वेळच नाही पुरत, वेळच नाही पुरत. अरे वेळ पुरत नाही तर मग वेळ पुरावा यासाठी काहीतरी करा ना. मग काय करायचंय, गणित बुद्धिमत्ताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस, कमी वेळात कसं सॉल्व्ह करायचं यावर फोकस. मग कमी वेळात सॉल्व्ह करायचं, मग कसं करायचं, मग कोण शिकवणार आहे हे. तर बाजारामध्ये, मार्केटमध्ये खूप सारे असे टीचर्स आहेत की जे मॅथ्स रिझनिंग शिकवतात. प्रत्येकाची युट्यूबवर लेक्चर पडलेले, त्यातनं बघा, कोर्सेस जॉईन करा, चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, युट्यूबने एक फायदा काय करून दिला, रियालिटी लोकांसमोर आणून ठेवली. कारण आपल्याला आधी कसं असायचं, आपण क्लास लावायचो आणि नंतर आत गेलो कळायचं अरे यार फसलो. पण युट्यूबमुळे आपल्याला कळतंय की कोणाला कसं चांगलं शिकवता येते का नाही शिकवता येते. मग आपण बघायचं कोणाच्या मेथड चांगल्या, कोण एकदम क्विक करून देते, तो आपल्याला चांगल्या प्रकारे गाईड करेल आणि त्याच्याकडे जायचं. तुम्हाला वाटतं मी चांगल्या प्रकारे गाईड करतोय, तर माझा नंबर आहे खाली, मला जस्ट एक मेसेज ड्रॉप करा, मी तुम्हाला कॉल करेल, तुमचे जे डाऊट्स असतील ते क्लिअर करून देईल. आता हे जे आहे वेळ आकृती, आता चौरस, चौकोन, समभुज. आता इथे प्रॉब्लेम काय झाला, लोकांना नीट समजलं नाही. चौरस म्हणजे 4 बाजू समान असणारा, चौकोन म्हणजे कुठलेही 4 कोन असलेली आकृतीला चौकोन म्हणतात, आणि समभुज चौकोन म्हणजे आपला जो रोम्बस असतो. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा स्क्वेअर आहे, हा तुमचा रोम्बस आहे, आणि चौकोन तर तुम्ही कुठला पण काढू शकता, म्हणजे एकात एक 3 हे आलं पाहिजे. तर हा काहींचा चुकला परीक्षेमध्ये, ठीक आहे, काहींना ते समभुज चौकोन वगैरे डोक्यात आलं नसेल तर. चला पुढे जाऊयात. आता हा प्रश्न थोडासा वेळ खाऊ होता, पर्याय एक 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 चेक करायला गेलं तर याला मी म्हणू शकतो की बाबा 1-1.5 मिनिट मुलाचा वेस्ट झाला असेल. पण जर एखाद्याने नीट नजर दिली असेल, आता इथे काय म्हटलंय, अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते, या नियमाचे पालन करणारी अक्षरमालिका कुठली. तर आता इथे ही चौथी अक्षरमालिका, आता सगळ्या अक्षरमालिका आहेत मान्य आहे मला, पण इथे XZ हे आपल्या डोक्यामध्ये जर दिसलं बघितल्या तर FGHIJKL MNOPQ RSTU VWXY आणि Z. तर इथे 5चा गॅप, 4चा गॅप, 3चा गॅप, 2चा गॅप, 1चा गॅप, हे पटकन कळतं. आता हे बाहेर आल्यानंतर सगळ्यांनाच पटकन कळतं. एक्झाम मध्ये थोडासा वेळ गेला असता एक 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 चेक करायला, तर हा क्वेश्चन कदाचित आपण थोड्या वेळाने केला असता, मागे ठेवला असता. इथे वेळ जाऊ शकतो, जिथे वेळ जातो तिथे मी स्वतःहून सांगतोय तुम्हाला की हा बाबा वेळ जाऊ शकतो. आता हा क्वेश्चन काय, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती, घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे वळते, 2 वेळा लेफ्ट घेते, लेफ्ट लेफ्ट, आणि 1 वेळा उजवीकडे वळते, राईट. तर घरून निघताना तिचं तोंड कुठल्या दिशेला होतं.
तर आता लोक डायग्राम काढतात. अरे मित्रांनो, विदाऊट डायग्राम पण आन्सर येतं. एखादा व्यक्ती एकदा डावीकडे वळतो आणि एकदा उजवीकडे वळतो, तर परत तो ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला येतो. हे लॉजिक माहित असलं पाहिजे. आता ती 2 वेळा लेफ्टला वळली, 1 वेळा राईटला वळली, म्हणजे राईट आणि लेफ्ट कॅन्सल, म्हणजे फक्त एक लेफ्ट बाकी. मग आता ती दक्षिणेकडे बघते. तर एक लेफ्ट बाकी आहे, पण आपल्याला उलटं जायचं, आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये जातोय. मग ती दक्षिणेकडे बघते, तर मग ती आता लेफ्टकडे वळली असं तिथे एक राहिलेले, तर आपण त्याला राईटकडे वळली असं म्हणू. तर मग राईट तिथे कुठे, या साईडला, म्हणजे तिचं तोंड कुठे आहे, पश्चिमेला. हे झालं उत्तर. केस क्लोज. सर कसं काय? अरे मग हे सगळं शिकायला बॅच पूर्ण करावी लागणार ना. एवढ्याशा वेळेमध्ये सगळं सांगत बसलो तर हा लेक्चर खूप मोठा होईल, लेंदी होईल. आणि मुलं काय करतात, थंबनेल आणि ते सगळं तिथे बघतात, किती किती व्हिडिओ आहे, अरे यार 50 मिनिटाचा आहे का, चल नको बघायला. त्यामुळे मग या व्हिडिओमध्ये आपल्याला क्रिस्प आणि पटापट एक्सप्लेनेशन द्यायचंय. त्यामुळे आपण फास्ट वे मध्ये घेतोय, जास्त आपण त्यामध्ये एक्सप्लेनेशन एक्स्ट्राचं नाही देते. आणि आता पर्यायाने पण करू शकतो. आता समजा पहिला पर्याय पूर्व आहे, आता समजा ती पूर्वेकडे बघते, तुमच्यासाठी एक करून दाखवतो. ती पूर्वेकडे बघते, तिने काय केलं, घरून निघाल्यावर 2 वेळा डावीकडे वळली. आता डावीकडे वळली म्हणजे कुठे येईल, वरती. ही डावीकडे वळली, परत डावीकडे म्हणजे अशी आली. आता परत उजवीकडे वळली, उजवीकडे म्हणजे वरती. आता ती कुठल्या दिशेला बघते, उत्तर. जर तोंड पूर्वेकडे असेल तर तिचं उत्तर येते, आन्सर. मग जर तिचं तोंड, आपला आन्सर तर दक्षिण पाहिजे, म्हणजेच तिचं तोंड कुठे असलं पाहिजे, पश्चिमेला. असं पण करता येतं आपल्याला. म्हणजे काही लोक म्हणतात ना, ऑप्शननी करायला खूप टेन्शन आहे. अरे काही टेन्शन. जर तुम्ही ऑप्शननी करताय आणि ऑप्शननी करत असताना तुमचं उत्तर चुकतंय, आता मी पूर्व पकडलं तर माझं उत्तर येत होतं, नॉर्थ डायरेक्शन. तर मग याच्यावरनं आपल्याला डोकं एवढं तर आलं पाहिजे की पूर्व पकडल्यावर उत्तर येतंय, तर पश्चिम पकडल्यावर दक्षिण येईल. मग असं करू शकतो आपण. तर ह्याला आपण मॉडरेटमध्ये घेऊ शकतो, कारण मुलांना वेळ लागेल हे करताना. आता हा प्रश्न मी सांगतो बघा. हा प्रश्न एक्झाम मध्ये सोडून देण्यासारखा होता. काही जण म्हणते अहो किती इझी आहे, एक्सप्लेनेशन नंतर पेपरच्या बाहेर आल्यावर इझी. आता हा प्रश्न जेव्हा पहिले मी बघितला, तर नॉर्मली काय करतात, उभी बेरीज आडवी बेरीज वगैरे हे सगळं लावून बघतात, तर पटकन लॉजिक लागत नाही. हे या क्वेश्चनला 2 मिनिट वेस्ट गेले. तर याच्यामध्ये मी हे बघितलं की 100, 87, 137, पण 100 आणि 87 तर 187 असतात. मग त्यांनी 137 का लिहिले, तर 50 कमी केलेत. मग मी विचार केला -50 का केले. मग डोक्यात ट्यूबलाईट पेटली, अरे हे लोक काय करतायत, पहिल्याला निम्म करतायत आणि याच्यात ऍड करतायत आणि उत्तर काढतायत. तर हे असे प्रश्न वेळखाऊ असतात, पटकन लॉजिक नाही लागत कधी कधी. मग आता मला 30चं 54 करायचंय, म्हणजे 30चं 54 करायचं म्हणजे किती वाढवायचे, 24. मग 24 कशाचं निम्म आहे, 48. मग 48चं हाफ केलं की हे येणार, म्हणजे हे आन्सर आहे. तर हा प्रश्न तुमचा मॉडरेट मध्ये आपण टाकू शकतो. डिफिकल्ट नाहीये, पण याचं लॉजिक पटकन लागलं नाही तर वेळ वाया जाईल. तर हा तर नव्हता आपल्या नोट्समध्ये, हा क्वेश्चन नाहीये. हा प्रज्ञाचा पण नव्हता आपल्या नोट्समध्ये. तर जे नाहीये ते सांगतोय मी तुम्हाला, जे आहे ते आहे. हा तर प्रश्न त्यांनी असंच दिलेला मुलांना सांत्वन करण्यासाठी की बाबा खूप इझी पेपर आहे बघा. 14 आणि 13 27, 27 आणि 17 44, 44 आणि 21 65, 65 आणि 25 90, म्हणजे 4 4 4 13 17 21 25, आणि त्यांच्यामध्ये 4 4चा गॅप होता, 4 4 4 असं. आणि जर ओव्हरऑल कंबाईनचा पेपर कसा होता जर मुलांनी विचारलं, तर आपल्याला माहितीये की लेंदी टाइम काही ना पुरला नाही, तर मागच्या वेळेसपेक्षा कट ऑफ थोडी कमी जाईल. तर यावेळेसची कट ऑफ 47-48च्या रेंजमध्ये असणार. आता बाकी लोकांसारखा आपण असे मोठी रेंज नाही सांगत आहे, 40 ते 50 आणि +5 -5 करा. तसं नाही, माझ्या मते 47-48च्या रेंजमध्ये जाईल कट ऑफ. बघूयात पुढे आता. आता हा प्रश्न पण एक्झाम मध्ये वेळखाऊ होता. आणि हा प्रश्न मी म्हटलं असतं की जाऊ दे, सोडून द्या. आता आन्सर कीच्या हिशोबाने आयोगाने जे आन्सर दिले ते पण माझ्यासाठी सॅटिस्फॅक्टरी नाही. त्यांनी आता इथे काय केले, प्रतिपादन केले, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, गाळाच्या जमिनी सुपीक असतात. आता जीएस, म्हणजे आपण जर नॉर्मल जीएसचा पेपर असता तर आपल्याला विचारलं असतं कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, आपण म्हटलं चूक, कापूसला काळी मृदा लागते, म्हणजे आपण याला चूक म्हटलं असतं. आणि गाळाच्या जमिनी सुपीक असतात का, हो. गंगेचा त्रिभुज प्रदेश, गाळ वाहून आणतात नद्या, त्यामध्ये सगळे मिनरल्स असतात, चांगले असतं वनस्पतीच्या वाढीसाठी. मग ए चूक आणि आर बरोबर. पण जीएसच्या हिशोबाने हे उत्तर मला योग्य वाटतंय. पण आता रिझनिंगच्या हिशोबाने त्या लोकांनी आन्सर की मध्ये हे दिलेलं आहे, तर ह्या क्वेश्चनला मी डाऊटफुल आहे. म्हणजे आयोगाने आन्सर देऊन सुद्धा मला डाऊट आहे त्याच्यावरती, की असं नाहीये त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली प्रश्न बनवताना. हा प्रश्न मी सोडला असता, बाबा आता नको करायला, वेळ जातोय.
हा प्रश्न एवढा इझी, 2x 3y इक्वेशन दिले आणि आपल्याला विचारले y ची किंमत. आता इथे बघा स्मार्टनेस, y ची किंमत तर मुलं गेली सोड करेल. अरे आपल्याला y ची किंमत काढायची आहे. मग y जाऊन नका देऊ ना तुम्ही, y वाचवा. मग y कसा वाचवा, इथे मायनस करा. इथे मायनस केलं तर हे प्लस होईल आणि हे पण प्लस होईल. इक्वेशनचं ते आपल्याला माहिती आहे ना लहानपणी शिकवलेलं. मग 2x मधून 2x गेले म्हणजे x ला घालवा, 3y 6y, 118 आणि 62 180, 6 आणि इथं कट मारला 30, विषय क्लोज. 20 सेकंड मध्ये क्लोज केला असेल. चला तर 30 सेकंड म्हणू आपण. बाकी मुलं टाइमपास काय करतायत, 3y गेले, 2x 4x, मग x ची व्हॅल्यू काढा, मग ती x मध्ये पुट करा, y काढा. आपल्याला हे रिअलाइजच होत नाहीये. हा स्मार्टनेस आहे, कमी वेळेत करायचंय तर हे करावं लागणार आहे. इथे लक्ष द्या. चला आता हा वाला प्रश्न, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो, पोलीस त्याचा पाठलाग करा. हा पण थोडा लेंदी असला तर आपण थोड्या वेळाने करू शकतो हा, पण ठीक आहे. हा बघा, आता पोलिसाचा पाठलाग करत असतो, तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. आता एका घरामध्ये त्याने लूट लपवली, घर पश्चिमेकडे तो 2 पळाला, नंतर उजवीकडे वळतो 2 जातो, परत उजवीकडे वळला 2 चालला, आणि नंतर उजवीकडे वळतो 7 पळतो. डायरेक्ट 7च पळायला लागला. आता तर 7 पळाला आणि आणखी उजवीकडे 2 वळण घेतो, 2 वेळा उजवीकडे वळतो. पहिल्यांदा वळला इथे 2, परत दुसऱ्यांदा वळला 2. तर लुटीपासनं आता तो कुठे आहे. आता लुटीपासनं हे एवढं अंतर आहे. आता हे बघितलं तर हा 2 खालचा आहे तर हा वरचा 2 गेला, हा खालचा 2 आहे तर हा वरचा 2 गेला. 2 2 म्हणजे 4 गेले. मग मधला भाग काय राहील, 3, कारण 2 3 2 मिळून 7 झाले, म्हणजे याचं उत्तर 3. तर हा थोडा मोठा वाटला बघायला, पण सॉल्व्ह करायला सोपा होता. तर एक्झाममध्ये 1-1.5 मिनिट लागतात असे प्रश्न करायला. आता ह्या ओव्हरऑल सगळ्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न आपण शेवटी ठेवला असता किंवा ह्याला नंतर करायचं, कारण हे अशा प्रश्नांना शॉर्टकट तर नसतो, डायरेक्ट तर नाही करू शकत वाचल्याशिवाय. पण तरी याच्यात पण मी तुमच्यासाठी काहीतरी शॉर्टकट दाखवतो तुम्हाला, की असे प्रश्न आले की काय करायचं. पहिले तर बघायचं काय दिले, ABCD 6 व्यक्ती, तर 6 व्यक्ती डायरेक्ट लिहून घ्यायचं. ABCDEF हे 6 व्यक्ती. चला लिहून घेतलं नावं. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, एक अनिवार्य दुसरा ऐच्छिक. चला मग अनिवार्य विषय आणि ऐच्छिक विषय चला लिहून घेतलं. असा कॉलम बनवून आपण करू शकतो. चला लिहिलं अनिवार्य ऐच्छिक, अनिवार्य ऐच्छिक लिहिलं. आणि आता पुढे आपल्याला काय बघायचंय, की प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात झालं. आता इथून माहिती चालू झाली. आता ही माहिती नाही वाचायची, डायरेक्ट खाली यायचं, खाली बघायचं काय सीचा अनिवार्य विषय म्हणजे काय काढायचंय हे आपल्या डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे, की मला आता सीचा अनिवार्य विषय काढायचा आहे. आणि आता गणित वाचायचं. डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे, डीचा इतिहास लिहिलं. डीच्या इथे ऐच्छिक मध्ये हिस्ट्री, शॉर्टकट मध्ये लिहून टाकले हिस्ट्री, पूर्ण लिहित नाही बसायचं. आणि इतर 3 जणांचा अनिवार्य, इतर 3 जणांचा. मग आता 3 जण कोण आहेत, ए बाकी आहे आपला, बी बाकी आहे, सी बाकी आहे, आणि ई आणि एफ. तर आपल्याकडे 5 कंटेंडर आहेत, तर त्या 5 पैकी कुठल्याही तिघांचा इतिहास असू शकतो. आता पुढे काय दिलेलं आहे, EF यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. मग आता EF चा भौतिक म्हणजे फिजिक्स, तर EF मध्ये 4 जागा आहेत फिजिक्ससाठी, कुठला तरी फिजिक्स असणार तिथे. एफचा गणित हा अनिवार्य विषय आहे, एफचा गणित अनिवार्य आहे. मग एफच्या अनिवार्यामध्ये गणित म्हणजे मॅथ्स टाकू आपण, अनिवार्यामध्ये मॅथ्स. तर इथे मॅथ्स आलं तर मग इथे फिजिक्स येणार तुमचं साईडला. आणि तो सीचा ऐच्छिक विषय आहे, मग सी आणि ईचा तो ऐच्छिक विषय आलेला आहे. सी आणि ईचा तो काय आलेला आहे, ऐच्छिक विषय. मग आता सीचा ऐच्छिक विषय मध्ये मग आपण काय टाकलं, मॅथ्स, आणि ईच्या ऐच्छिक विषयामध्ये मॅथ्स टाकली. म्हणजे इथे मग तुमचा फिजिक्स येईल, म्हणजे इथे फिजिक्स झाला. आता इथे तुम्ही जर नीट बघितलं तर हे दोघं इतिहाससाठी गेले, मग इतिहाससाठी फक्त ABC राहिला. या तिघांना इतिहास देता येईल, म्हणजे सीचा अनिवार्य विषय काय, इतिहास. म्हणजे पुढची माहिती वाचायची गरज नाही, झालं सोल्युशन. तर असं जर आपण नीट लक्ष दिलं तर अर्ध्या माहितीमध्ये पण आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा सगळं सोल्युशन मी दिलेलं आहे, आत्ताच तुम्ही बघितलं असेल. तर आता जास्त वेळ न वाया घालवता मी हे लेक्चर संपवणार आहे. ज्या कोणाला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचे ते मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. त्याच्यासाठीची डिटेल सगळी दिलेली आहे, नंबरवर तुम्ही कॉल केल्यावर तुम्हाला कळेल. तर ओव्हरऑल जो मेंटरशिप प्रोग्राम असतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात लोएस्ट मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, ज्याच्यामध्ये आता 50% ऑफ देऊन तो 2,000 रुपयामध्ये मी तो देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते पण दिलेले आहे. मार्गदर्शन असेल, डेली टार्गेट्स, टाइम टेबल तुम्हाला मिळेल, पूर्व मुख्य परीक्षेची तयारी, काउन्सिलिंग, डाऊट सॉल्व्हिंग वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे.
आणि अजून आपले कंबाईनच्या व्यतिरिक्त राज्यसेवेचा पण मेंटरशिप प्रोग्राम आहे, सगळे आहेत. तुम्हाला माझ्याकडनं जे जे करून घ्यायचे ते करून घ्या आणि त्याचा फायदा उठवून नेक्स्ट इयर पोस्ट काढा. बाकी आता जास्त मी काही बोलत नाही. धन्यवाद सगळ्यांना. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायचं आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक तुमच्या मित्राला हे शेअर करा आणि त्यांना दाखवा की कसं कमी वेळात सॉल्व्ह करायचं असतं. धन्यवाद.